नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत शेवग्याच्या शेंगाची भाजी. तर शेवग्याच्या शेंगाची भाजी तर तुम्ही नेहमीच बनवत असाल, पण एकदा माझ्या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी पाव किलो म्हणजे 250 ग्राम या शेंगा घेतलेल्या आहेत आणि शेंगा स्वच्छ धुवून याला कट करून याचे साल काढून घेतलेले आहेत. सोबतच एक कढई ठेवली आहे गॅसवर. याच्यामध्ये फक्त आपल्याला अर्धा चमचा तेल टाकायचं आहे. आता याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे भाजून घेऊया. तर शेंगदाण्याला थोडासा वेळ लागतो, याच्यासाठी मी शेंगदाणे आधी टाकून घेतलेले आहेत. यासोबतच याच्यामध्ये 12-13 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत. 1 इंच आल्याचा तुकडा टाकून घेतलेला आहे. आता आपण हे चांगलं परतून घेऊया, म्हणजे शेंगदाणे चांगले असे परतले गेले पाहिजे. तर याचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपण परतून घेऊया. तर आता इथे बघू शकता आपण हे परतून घेतलेले आहे. आता याच्यामध्ये खोबऱ्याचा कीस टाकून घ्यायचा आहे. तर मी इथे सुका खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे. तुम्ही इथे काप घेतलेत तरीही चालेल. आणि खोबऱ्याचा कीससुद्धा आपल्याला चांगला असा भाजून घ्यायचा आहे. तर हलका गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेऊयात. तर खोबऱ्याचा कीस भाजायला जास्त वेळ लागत नाही. तर तुम्ही इथे बघू शकता हा छान भाजून झालेला आहे. याच्यामध्ये थोडेसे कोथिंबीरच्या काड्या टाकून घेऊयात आणि यालासुद्धा मिनिटभर असं परतून घ्यायचं आहे. तर यावेळेला असा कोथिंबीर आपण टाकली ना तर याचा टेस्ट खूप छान लागते. तर याला मिनिटभर असं परतून घेतलेलं आहे. तर आता आपण एका प्लेटमध्ये हे सगळं काढून घेऊयात. परत त्याच कढई आपण चांगली साफ करून घ्यायची आहे. नंतर याच्यामध्ये अर्धा चमचा तेल परत टाकून घेऊयात. तेल छान गरम झालं. आता आपण याच्यामध्ये कांदा भाजून घेणार आहे. तर मी इथे 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले होते आणि आता यालासुद्धा चांगलं असं परतून घेऊया. तर आता कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत याला परतून घ्यायचं आहे. तर आता इथे बघू शकता कांदेसुद्धा आपले भाजून झालेले आहेत. त्याच प्लेटमध्ये आपण हे सुद्धा काढून घेऊयात आणि हे सगळं वाटण जे आहे ते मिक्सरला मी वाटून घेणार आहे. आता त्याच कढईमध्ये परत 1 चमचा तेल टाकून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये आपण ज्या शेंगा कट करून ठेवल्या होत्या त्या टाकून घ्यायच्या आहे आणि याला 2 ते 3 मिनटं असंच परतून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने शेंगा थोड्याशा तेलामध्ये परतून घेतल्या तर याची चव खूप छान लागते. तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तर इथे बघू शकता याला असं 2 ते 3 मिनटं परतून घेतलं. नंतर याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ टाकून घेऊयात, म्हणजे शेंगांना आतपर्यंत मीठ जाईल आणि शेंगांची चव छान लागेल. सोबतच थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे. आता याला छान असं मिक्स करून घेऊयात. आता आपण याला झाकून शिजवून घेणार आहे. तर 80% पर्यंत शिजवायचे आहे आणि बाकीच्या ज्या आहेत त्या आपण भाजी बनवू तेव्हा शिजवून घेऊया. तर याला मी 5 मिनटं छान शिजवून घेतलेलं आहे आणि शेंगा आपल्या हलक्याशा सॉफ्ट झालेल्या आहेत. तर इथे बघू शकता या शेंगा आपल्या चांगल्या अशा शिजलेल्या आहेत. तर आता या शेंगा आपण परत दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायच्या आहे. तर या शेंगा काढून मी इथे कढई साफ धुवून घेते. तर त्याच कढईमध्ये परत आपण 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. तर तेलाची क्वांटिटी कमी जास्त तुम्ही करू शकता. तेल गरम झालं की याच्यामध्ये पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकून घेतलेलं आहे. सोबतच एक छोटं तेजपान टाकून घेतलेलं आहे. आता हे चांगलं असं तडतडू द्यायचं आहे. तर जिरं मोहरी चांगलं तडतडून झालं की आपण जे हे वाटण बनवून घेतलं होतं ते याच्यामध्ये टाकून घेऊया. आता हे जे वाटण आहे ना ते चांगलं असं आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. तर तुम्हाला कळेलच याचा जसं जसं भाजू ना तसा तसा याचा कलर चेंज होईल. तर आपल्याला हे चांगलं असं भाजून घ्यायचं आहे. कुठल्याही भाजीला मसाला जर चांगला परतला गेला तर त्याची चव खूप छान लागते. तर आपण याला 3-4 मिनटं असंच परतून घेणार आहे. तर रेसिपी कुठल्याही क्षणी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. तर इथे बघू शकता हा मसाला मी चांगला असा परतून घेतलेला आहे आणि आता तुम्ही याचा कलरसुद्धा बघू शकता.
तर याला 6 ते 7 मिनटं असं परतून घ्यायला लागतो. तर सतत फिरवत राहायचं आहे, कारण आपण याच्यामध्ये शेंगदाणे वापरले आहे, त्याच्यामुळे हा जो मसाला आहे तो चिटकू शकतो. सोबतच एक मोठा साईजचा टमाटर मी इथे किसून घेतलेला आहे. तुम्ही प्युरी करून घेतली तरीही चालेल. सोबतच थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे, कारण मीठ आपण आधीसुद्धा शेंगा शिजवताना टाकून घेतलं आहे. 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा धने जिरे पावडर आणि 1 चमचा गरम मसाला, हे सगळे मसाले याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात. आता हे मसालेसुद्धा चांगले असे परतून घ्यायचे. तर हा मसाला हलकासा ड्राय होईपर्यंत आपण परतून घेऊया, म्हणजे टमाटर चांगले शिजल्या जातील. तर मसाला इथे बघू शकता चांगला असा ड्राय करून घेतलेला आहे. तर आता याच्यामध्ये ज्या आपण शेंगा ठेवल्या होत्या साईडला त्या टाकून घ्यायच्या आहेत. परत त्याला चांगलं असं मिक्स करून घेऊयात. तर आता आपण याच्यामध्ये जशी आपल्याला ग्रेव्ही पाहिजे तसं तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. तर मी दुसऱ्या साईडला पाणीसुद्धा गरम करून घेतलेलं आहे. तर भाजीमध्ये गरम पाणी टाकलं तर भाजीला तर्री खूप छान येते. तर आता याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊयात. तर तुम्हाला जशी ग्रेव्ही पाहिजे, घट्ट किंवा पातळ, तसं तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता. कारण शेंगा आपल्या ऑलरेडी शिजलेल्या आहेत. फक्त आपल्याला उकळून घ्यायचे आहे. म्हणजे ज्या शेंगाचा अर्क असतो तो सुद्धा ग्रेव्हीमध्ये उतरला पाहिजे, यासाठी आपण 3 ते 4 मिनटं गॅसचा फ्लेम कमी ठेवून उकळवून घेणार आहे. तर तशा हिशोबाने तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. तर आता आपण याला झाकून ठेवून 3-4 मिनटं उकळून घेऊयात. 3-4 मिनटं झालेली आहेत. तर आता आपण भाजी बघून घेऊयात. तर इथे बघू शकता भाजीला तेल खूप छान सुटलेलं आहे. कारण आपण याच्यामध्ये जे शेंगदाणे आणि खोबरं वापरतो त्यालासुद्धा तेल सुटत असतं. तर इथे बघू शकता मस्त असं हे तर्रीदार आपलं तेल याला सुटलेलं आहे. आणि मस्त अशी चमचमीत ही भाजी तयार होते. तर एकदा माझ्या पद्धतीने मसाला तयार करून नक्कीच ट्राय करून बघा. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर ही भाजी तुम्ही कशाही सोबत खाऊ शकता, म्हणजे चपाती, भाकरी किंवा भाताबरोबर देखील खूप मस्त लागते. तर आता इथे मी शेवटी थोडीशी कसुरी मेथी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आणि आता इथे गॅसचा फ्लेम बंद करून दिलेला आहे. तर भाजीचा रंग बघू शकता मस्तच आलेला आहे. आणि ही थंड झाली ना तर अजून थोडी घट्ट येईल. तर माझ्या घरी अशीच भाजी आवडते, त्याच्यामुळे मी थोडीशी घट्टसरच ठेवलेली आहे. तर तुम्हाला थोडी पातळ आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी वाढवू शकता. तर आपल्या शेंगासुद्धा मस्त अशा शिजलेल्या आहेत. तर इथे एका बाउलमध्ये आपण हे सर्व करून घेणार आहे. तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. सोबतच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. बाय बाय, टेक केअर.